हे पितरांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुल देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, पक्ष शुक्ल. तिथे मित्रांनो, आजची चतुर्दशी तिथी आहे. रात्री 9:13 पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो चित्रा नक्षत्र आहे. उत्तर रात्री 2:17 स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वज्र योग आहे. रात्री 8:55 सिद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. सकाळी 8:30 वणिज करणाला सुरुवात होईल आणि रात्री 9:13 विष्टी करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य मेष राशीत असेल, चंद्र कन्या राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या मार्गदर्शनाखाली. ती जर अशुभ असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6:13 तर सूर्यास्त सायंकाळी 6:59 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आपण आताच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी या आणि यात छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमानसते ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादीच्या मुदिते भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागी महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रमन शालिवान शके 1948 प्रभाती षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम सत्सयुक्तरायने ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्षे बृहस्पती वासरे चित्रा नक्षत्रे वज्र योगे गरज करणे चतुर्दशी शुभतिथ वीरगोत्र उत्पन्न कडाप्पा मोहपात द्वित द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे जे पाणी आहे ते जवळच्या निर्वाण्याच्या तांब्यात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8:30 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्तकाळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30 मे, दिनांक 1, 3, 6, 9, 10 आणि 13. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलेत मे दिनांक 3 आणि 6. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मे दिनांक 3, 9, 11 आणि 13. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 30 मे, दिनांक 1, 10, 11 आणि 14. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मे दिनांक 1, 3, 6, 8, 9, 10 आणि 13. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेत मे दिनांक 3, 6 आणि 7. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 30 मे, दिनांक 1, 3, 6, 7, 8, 9, 10, 13 आणि 14. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मे दिनांक 1, 6, 8, 9, 13 आणि 14. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी 1 मे मुहूर्त आहे मे दिनांक 7. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलेत मे दिनांक 1, 3, 8, 10, 13 आणि 14. मित्रांनो, यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो, तरच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती या जागृत राहतात. अन्यथा अशा मूर्त्या खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते. मित्रांनो,
मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित पंचांगाचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून त्यात आपल्याला मुहूर्तामध्ये आपल्या कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनवेशेतमध्ये श्री नरसिंह जयंती आहे. भगवान विष्णूचा हा अवतार आहे मित्रांनो. अं, हिरण्यकश्यपाच्या मृत्यूला कारण ठरलेला मित्रांनो. कारण भक्त आणि धर्माच्या आडवा येत असलेला हा दानव हा सर्वांना त्रासदायक ठरलेला होता, म्हणून भगवंताला अवतार नरसिंहाचा घेऊन याला नष्ट करावं लागले मित्रांनो. तेव्हा ही अवताराची त्यांची ही जयंती आहे मित्रांनो. जर जवळ कुठे मंदिर वगैरे असेल तर आपण अवश्य तिथे विधिवत दर्शन घेऊ शकता मित्रांनो. ज्यांची कुळदेवता आहे कुलस्वामी, त्यांनी मात्र जे काही या अगोदर 9 दिवसांचे जे घट बसवलेले असतील ते आज समाप्त होईल मित्रांनो. विसर्जन होईल त्यांचे. आपला कुळाचार कुलधर्माच्या अनुसार आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत मित्रांनो. चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या जीवनात एक सुखमय बनेल. मित्रांनो, रात्री 9:13 भद्रायुग सुरू होईल. हा राहूच्या अंडर येत असल्यामुळे शक्यतो आपण या काळामध्ये महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करावी, जेणेकरून आपल्याला अपयश येण्याची शक्यता फार कमी राहील मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर रात्री 9:13 हजर आहे, त्यानंतर नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण या वेळेपर्यंत अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो. राहुकाळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो. तेव्हा आपण महत्वाची किंवा विशेष कामे या काळात न करता रेग्युलर कामेच करावी मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.